खरं पाहता तर अतिशय दुर्दैवी बाब आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता स्वातंत्र्य आयुक्तालय असताना सुद्धा आज चौक्या वाढलेल्या आहेत, पोलीस स्टेशन वाढलेले असताना, पोलीस यंत्रणा वाढवलेली असताना महापालिका पण त्यांना सर्वोच्च मदत करते आहे, वाहनं देणं वगैरे इतर सर्व असं असताना सुद्धा राजरोसपणे इथं बेकायदेशीर धंदे होत आहेत आणि बेकायदेशीर धंद्याच्या माध्यमातून ही अवैध दारू जी घेतलेली आहे. आता प्राथमिक अंदाज असा म्हटलं जात आहे की त्या ठिकाणी दापोडी फुगेवाडी या ठिकाणी हे अशा प्रकारची जी काही अवैध दारू विक्री होते, ती अवैध दारू विक्री होतेच कशी काय मुळात, का ह्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि पोलीस एवढं गाफील कसं राहतात. आणि आज आपण पाहिलं, एक नाही दोन नाही तर आता जे प्राथमिक जी माहिती मिळते साधारणतः 4 बॉडी आतापर्यंत वायसेमला 3 बॉडी आल्या आहेत आणि एकंदरीत 11 लोकांचा जीव गेलेला आहे. अशी खूप दुर्दैवी बातमी. 11 लोक ही काय कमी नाही आहेत, परंतु ही आता जी माहिती मिळते त्या माहितीवरनं मी बोलतोय. आणि नेमकं हे कशामुळे झालं हे पाहिलं खरं पाहता तर ज्यावेळेला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईल त्यावेळेलाच कळलं जाईल. परंतु त्यांचे जे नातेवाईक आले, ज्या लोकांची मी आता भेट घेतली, आता एक जण शेवटचा श्वास घेतोय, तिथं डॉक्टर म्हणतात की त्याची परिस्थिती खूप भयान आहे, खराब आहे. मगाशी 1 तासापूर्वी अजून एक ICU मध्ये पाठवलं होता, तो पण वारला आहे. आता एकाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं, त्याचे डोळे गेलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची विषारी दारूचं पाशन करून दारू पिल्यानंतर अशा प्रकारचा हा जो प्रकार घडलेला आहे अतिशय दुर्दैवी आहे. कधी पोलीस जागे होणार हे कळत नाही. आज मी संत तुकाराम नगर या परिसरामध्ये, आज DY पाटील कॉलेज आहे, वायसेमसारखं हॉस्पिटल आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी संत तुकाराम नगरमध्ये सुद्धा ड्रग्सचा धंदा हा राजरोसपणे चालतो आणि त्यामध्ये सुद्धा पोलीस काही करत नाही. अनेक तरुण पोरं रात्रीचं इंजेक्शन्स वगैरे घेत आहेत, ड्रग घेत आहेत आणि त्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष आहे. आता जी अधिकृत विक्रेते आहेत तिथपर्यंत ठीक आहे, परंतु जे अशा प्रकारचे गैरधंदे, बेकायदेशीर धंदे केले जातात त्यासाठी नेमकं पोलीस काय करतंय हा माझा पोलिसांना प्रश्न आहे. खरं वाटलं तर याबद्दलची या गोष्टींचा मी पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध करतो. वास्तवात ह्याला जबाबदार केवळ पोलीस प्रशासनच आहे आणि त्यांनी अशा पद्धतीचे जेवढे काही अवैध व्यवसाय आहेत त्या सर्व अवैध व्यवसाय हे ताबडतोब बंद व्हायला पाहिजेत. अन्यथा आम्ही जनआंदोलन उभारू राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि ह्याची नोंद मला वाटतं नक्कीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी हे सर्वजण नोंद घेऊन ह्यावर योग्य ते ठोस पावलं उचलतील. त्यासाठी आम्ही आमचे निश्चित प्रयत्न करणार आहोत. फुगेवाडी पोलीस स्टेशन एकंदरीत स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्यात आलं होतं, मात्र या दापोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार सर्व काही घडलेला आहे. पोलिसांचं दुर्लक्ष होतंय असं वाटतंय का? आता मी स्पष्ट केलं की या ठिकाणी की पोलीस स्टेशन आता स्वातंत्र्य आयुक्तालय पिंपरी चिंचवडला आलं, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये वाढ झाली, चौक्यांमध्ये वाढ झाली, पोलिसांमध्ये वाढ झाली, यंत्रणांमध्ये वाढ झाली, परंतु सुधारणा कुठे? तर अशा प्रकारचा आता तो दापोडी पोलीस स्टेशन असेल, इतर पोलीस स्टेशन असतील. आज आमच्या संत तुकाराम नगरला पण पोलीस स्टेशनचा दर्जा आहे, परंतु संत तुकाराम नगरमध्ये सुद्धा ड्रग्सचा व्यवसाय हा राजरोसपणे होतोय. या ठिकाणची पानची दुकानं जी आहेत, इतर लोकांना जे रेग्युलर व्यवसाय करतात, म्हणजे ज्याचा अधिकृत दारू विक्रीचा धंदा आहे त्यांनी मात्र 10 वाजता बंद करायचं. आणि जे पानपट्ट्यांवर वगैरे जे धंदे करतायत, जे इंजेक्शनचा व्यवसाय करतात, ज्यांना ड्रग्स दिले जातात, ते मात्र सकाळी 4-4 वाजेपर्यंत उघडे असतात. त्या लोकांची पानपट्टी किंवा त्याची तपासणी का होत नाही? त्यांच्यावर त्या ठिकाणी काय कारवाई होत नाही? आमच्याकडे एक काही लोक आहेत, त्याला 2-3 वेळा पोलिसांनी पकडला, तो सुटतो आणि पुन्हा येतो आणि पुन्हा तोच धंदा करतो. मग अशा पद्धतीने नाही त्या लोकांना तडीपार केलं जातं, नाही त्या लोकांना अनेक कायद्याच्या अनुषंगाने त्यांना तडीपार केलं जातं किंवा कडक कायदे लावून त्यांना मोखा असेल किंवा काय असे काय काय कायदे होतात. परंतु आज हे अशा प्रकारचे ड्रग विकणारे जे लोक हे खऱ्या अर्थाने देशद्रोही आहेत. तरुण पोरांना आज ते व्यसनाला लावतायत. आणि काही लोकांनी तर आता मध्ये आमच्याच कंपनीतला एक कांबळे म्हणून पोरगा आहे, त्याला ते ड्रग मिळालं नाही म्हणून त्यांनी फाशी घेतली. म्हणजे आज ही पोरं एवढी व्यसनाधीन झाली आहेत की त्यांना हे ड्रग मिळालं नाही तर ते त्या ड्रगसाठी चोऱ्या करतात, काय पण करतात. त्यामुळे अशा प्रकारचे जे ड्रग्स विकले जात आहेत त्याबद्दल प्रशासन, पोलीस प्रशासन का झोपू नयेत, का डोळे बंद करू नयेत? आज रोजी दापोडी पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्वप्रथम इसम नामे अकबर पठाण हा काल रात्री 22:30 वाजताच्या दरम्यान त्याला घरामध्ये अचानक चक्कर आली, त्यामुळे त्याला वायसीएम हॉस्पिटलला काल रोजी ॲडमिट करण्यात आलं होतं.
त्याच्यावर उपचार चालू असताना आज रोजी दुपारी 12:30 वाजता मयत झाला अशी खबर मिळाल्याने आम्ही हॉस्पिटलला या ठिकाणी येऊन त्याचे जो भाऊ आहे सलीम अजीम खान याचा भावाचं स्टेटमेंट घेतलेलं आहे. त्या भावाने स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की काल रोजी तो घरी बेशुद्ध पडला असता, त्याला इथे ॲडमिट करताना तो या ठिकाणी मयत झाला आहे. व त्याला आम्ही हेही विचारलं आहे की त्याला काही दारूचं वगैरे व्यसन होते का, तर त्यांनी 15 वर्षापासून त्याला दारू पिण्याचं व्यसन असल्याचं सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. काल रोजी तो घरीच होता असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो प्रसंग आहे त्यामध्ये मयत इसम आहे राजू प्रकाश राठोड आणि विजय प्रकाश राठोड. विजय प्रकाश राठोड याच्याबद्दल अशी माहिती आहे की परवाच्या दिवशी तो वर्क प्लेसला, काल रोजी तो त्याच्या वर्क प्लेसला मूवर अँड पॅकर्स कंपनीमध्ये काम करतो. वर्क प्लेसला असताना त्याला बेशुद्ध किंवा चक्कर आल्यासारखं झालं. त्यामुळे त्याला कामाच्या ठिकाणाहून, ज्या ठिकाणी मूवर पॅकरचं पॅकेजिंगचं काम होतं त्या कामाच्या ठिकाणाहून त्याला डायरेक्टली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल खडकी या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार चालू होते. त्या उपचारादरम्यान त्याचे वडील प्रकाश राठोड आणि राजू राठोड हे खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलला जाऊन येत होते. त्याच्यावर उपचार चालू असताना सकाळी तो 7:30 वाजताच्या दरम्यान खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल या ठिकाणी मयत झाला होता. ही बातमी त्याचा भाऊ आणि वडिलांना कळाल्यानंतर राजू राठोड याला अचानकपणे फिट आली. त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी फिट आल्यानंतर 7:30च्या नंतर त्याला औंध हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं. तिथं औंध हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू असताना तो सुद्धा त्याचा लहान भाऊ फिट आल्यामुळे मयत झालेला आहे. त्याप्रमाणे त्यांचे नातेवाईक म्हणजे त्याची वडिलांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. त्या घटनेच्या अनुषंगाने वडिलांचं स्टेटमेंट घेण्यात आलेलं आहे. त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही त्यांची प्राथमिक चौकशी केली असता वडिलांना दारू पिण्याचं कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही आहे. मुलगा पॅकर मूवरचं काम करतो आणि एकाला वर्क प्लेसच्या ठिकाणी जायची चक्कर वगैरे आली अशी माहिती दिली. आणि दुसऱ्या मुलाला, पहिल्या मुलाचा जो फिट आला होता त्याची जी घटनेचा जे धक्का बसला होता त्या घटनेहून फिट येऊन त्याला हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना औंध हॉस्पिटल या ठिकाणी तो मयत झालेला आहे. अशी तिसरी घटना आहे. आणि चौथी घटना जी आहे राजेश शांताराम राजपूत यासंबंधी आम्हाला अशी माहिती मिळाली की सकाळी 9:30 वाजता, आज सकाळी 9:30 वाजता बाथरूममध्ये त्याला चक्कर आली पडल्यामुळे त्याची पत्नी आणि त्याचा भाऊ त्याला ते YCM हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आले असता 14:48 वाजता म्हणजे साधारणतः 2:45 वाजल्याच्या दरम्यान उपचार म्हणजे दाखल करून घेण्यापूर्वी तो मयत झाला होता. बाथरूममध्ये चक्कर येऊन पडला होता. त्यासंबंधी आम्ही त्याचा जो भाऊ आहे गुलाब शांताराम राजपूत याचं ADRच्या अनुषंगाने स्टेटमेंट घेतलं आहे. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या भावाला कोणत्याही प्रकारचे दारू पित नाही किंवा दारू पिण्याचे व्यसन नाही आहे आणि चक्कर येऊन त्या ठिकाणी पडला होता. अशी प्रकारची प्राथमिक माहिती आम्हाला चौथ्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. त्यानंतर 5वं प्रकरण या ठिकाणी जे YCM हॉस्पिटल या ठिकाणी रिपोर्टिंग झालेलं आहे ते मयत इसम आनंद पांडेराव देसाई वय 53 वर्ष याचे जे नातेवाईक आहेत विपुल दीपक साठे यांनी सांगितलं होते की 28/5 म्हणजे आज रोजी त्यांना अचानकपणे चक्कर वगैरे घरी येऊ लागली. त्या ठिकाणी हॉस्पिटलला या ठिकाणी हॉस्पिटलला आणलं होतं. काल ते दिवसभर पूर्ण घरी होते, परवासुद्धा घरी होते. अशा प्रकारची पूर्ण माहिती दिली आहे. यासंबंधी संपूर्ण नातेवाईकांची या ठिकाणी आम्ही स्टेटमेंट घेत आहोत. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी YCM हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे औंध हॉस्पिटल या ठिकाणी PM होत आहे. सर्व संबंधित नातेवाईकांचे जाबजबाब घेऊन यासंबंधी डिटेल चौकशी आम्ही करतो. स्थानिकांनी काही माहिती समोर येते स्थानिकांकडून की परिसरामध्ये असलेल्या हातभट्टीच्या दुकानांवरती नागरिकांनी दारू प्राशन केली होती. त्याबाबत काय माहिती? अशा प्रकारे कोणत्याही प्रकरणामध्ये दारू प्राशन करून किंवा विषारी दारू मृत्यू झाला आहे यासंबंधी कोणत्याही प्रकारची थेट किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब आमच्यासमोर आलेला नाही आहे. परंतु एकाच गावातील 5 लोक एका दिवशी मेल्यामुळे नाही 5 आणखी एक जे ग्रस्त आहे त्या गावातले त्या ठिकाणी मयत झालेले आहे. त्या ठिकाणी त्यांचं नाव जे आहे फुगे पांडुरंग फुगे हे वय 53 ते 55 वर्ष वय आहे. सकाळच्या वेळी त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांची कोणत्याही प्रकारचा हॉस्पिटलाइज झालेलं नाही. कोणत्याही प्रकारची हिस्ट्री नातेवाईकांनी कळवली नाही किंवा कुठेही ॲडमिट नाही किंवा पोलिसांना कळवलं नाही. आणि आता आम्हाला माहिती मिळाली की त्याचा अंत्यविधी सुद्धा झालेला आहे. परंतु एक वेगळी चर्चा रंगलेली आहे त्याबद्दल. नाही, दोन वेगवेगळ्या घटना आहेत. वेगवेगळ्या घटनेमध्ये नातेवाईकडून आलेले वेगवेगळे कारण आहेत. तरी यासंबंधी प्राथमिक स्तरावर जे नातेवाईकांनी जबाब आम्हाला दिलेले आहेत या संबंधाने आम्ही प्राथमिक जबाब नोंदवलेले आहेत. त्यानंतर आम्ही यासंबंधी डिटेल आणि सखोल चौकशी करणार आहोत.